सामाजिक आणि शैक्षणिक दुर्बल घटक असलेल्या समूहाला संवैधानिक परिभाषित करून देखील महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून त्या प्रवर्गाला, ज्याला आपण अदर बॅकवर्ड क्लास किंवा OBC प्रवर्ग म्हणून ओळखतो, त्या प्रवर्गाच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे की संवैधानिक परिभाषेमध्ये ज्यांना मागासवर्गीय घोषित करता येत नाही किंवा ज्यांचा मागासवर्गीय असण्याचा निकष अजूनही स्पष्ट झालेला नाही, अशा मराठा समाजाला OBCमधून आरक्षण देण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। अशा काळामध्ये OBC प्रवर्ग, OBC समाज बांधव हे धास्तावलेले आहेत। आमचा हा घटनात्मक अधिकार आमच्याकडून हिरावून घेतात की काय, अशी भीती निर्माण झाल्यामुळे समस्त OBC समाज महाराष्ट्रातला आज एकवटलेला आहे आणि या OBC समाजाचं उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन आहे। या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आज आपल्याबरोबर OBC समाजाचे दोन नेते आता या ठिकाणी आपल्याबरोबर सोबत आहेत। त्यातले आगरी समाजाचे नेते आहेत जयेंद्र खुणे सर आणि कोळी समाजाचे नेते आहेत माननीय राजाराम पाटील साहेब। त्यांना पण विचारूया। सर, जयेंद्र सरजी, OBCच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे या संदर्भात उद्या धरणे आंदोलन आपण आयोजित केलं आहे। या धरणे आंदोलनामागची आपली नेमकी भूमिका काय आहे? मराठा समाजाला जर शासनाने, सरकारने जर आरक्षण दिलं, त्याचा मुख्य धोका OBC समाजाला आहे। OBC समाजामध्ये 300 ते 350 जाती आहेत आणि शासनाने मराठा समाजाला जर आरक्षण दिलं, ते या OBCच्या आरक्षणातून दिलं जाईल ही भीती आम्हाला आहे। तेव्हा उद्या आझाद मैदान येथे OBCंचा एक आंदोलन होत आहे। मुंबई, ठाणे, महाराष्ट्र राज्यातून अनेक OBC संघटना, अनेक नेते, मुख्यतः मूळ रहिवासी, मुंबईचे मूळ रहिवासी आगरी आणि कोळी समाज हे मुख्यतः प्रामुख्याने इथे मोठ्या जोशात येत आहेत। मी त्यांना आवाहन करतोय की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत OBCंना आज भीती वाटते। जर OBCच्या आरक्षणातून मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर माझ्या मुंबईतील पहिला आगरी समाज हा आंदोलनात पुढे असणार आहे आणि जास्तीत संख्येने मुंबईतील, महाराष्ट्रातील आगरी, कोळी आणि OBC युवांनी उद्या आझाद मैदान येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे, एवढं मी सांगू इच्छितो। पाटील सर, की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे, की या संदर्भातला जो वाद आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय असल्याचा एक अहवाल मागासवर्गीय आयोगाने दिलेला आहे। या संदर्भात OBCचे नेते म्हणून आपली नेमकी काय भूमिका आहे? या संदर्भात गेल्या 8 ते 15 दिवसापासून TVवर फार मोठी चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये या मागासवर्गीय आयोगावर आक्षेप घेतलेले आहेत, कारण मराठा जातीचे अनेक लोक त्या आयोगावर आहेत। आता त्यांना मागासवर्गीय घोषित केलेलं नसताना त्या आयोगावर ते असणं आणि न्यायालयामध्ये ही केस प्रलंबित असताना 58 ते 59 क्रांती मोर्चे काढणं आणि त्या न्यायव्यवस्थेवर दबाव आणणं, हा जो सगळा प्रकार आहे, त्या दबावापोटी शासनावर सुद्धा दबाव आलेला आहे आणि त्या दबावापोटी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जर सरकारने घेतला तर तो OBCसाठी फार मोठा धोका होणार आहे। आणि म्हणून 4 वर्षापासून OBC संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात आहोत। त्याचं कारण आमचं असं आहे की आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, परंतु महाराष्ट्राच्या 60% जमिनी, विधानसभा जेव्हा सुरू झाली तेव्हापासून 150 आमदार, 17 पैकी साधारणपणे 14 ते 11 मुख्यमंत्री एका या मराठा जातीचे आहेत आणि सहकार असेल, शिक्षण असेल, बँकिंग असेल, या सगळ्या क्षेत्रात मराठा समाजाला पुरेपूर प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि अशा समाजाला आणि सामाजिकदृष्ट्या कुणीही मागास म्हणत नाही, म्हणजे कोणी त्याचा अपमान करत नाही किंवा त्यांचं शोषण कुठली जात महाराष्ट्रातली करत नाही आणि याला मागासवर्गीय ठरवणं आणि OBCच्या आरक्षणात वाटा देणं, याचा अर्थ अप्पर कास्ट जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यांना जर आरक्षण दिलं गेलं तर ज्या सामाजिक न्यायाच्या हेतूने ही आरक्षणाची रचना केलेली आहे तीच धोक्यात येईल, किंबहुना भारतीय संविधानाची जी रचना आहे तीच धोक्यात येईल। म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही यामध्ये उतरलेलो आहोत आणि म्हणून उद्या त्यासाठीचं जे आमचं आंदोलन आहे, आम्ही आता तर पोलिसांना भेटायला आलोत, पोलिसांना पण आम्ही तेच सांगतोय की आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, पण OBC, SC, ST या समस्त मागासवर्गाच्या आरक्षणाला
जर कोणी हात लावत असेल तर त्यांचं रक्षण करणं हे देशाच्या सीमांचं रक्षण करणं एवढंच महत्त्वाचं आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे, म्हणजे आता आयोग असेल, त्या संदर्भातली सरकारची भूमिका असेल, या दोन्ही गोष्टी दबावाखाली म्हणजे मराठा समाजाच्या सामाजिक दबावाखाली होत आहेत असं आपण म्हणतायत. तर ओबीसी समाजाचा सामाजिक दबाव उभा करण्यामध्ये आता आपण नेमकं कसं पुढे जाणार आहोत? मला सांगायला आनंद वाटेल की याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुंबईतला 72 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मांडला. तो म्हणजे इथल्या कोळीवाड्यांमध्ये, आगरवाड्यांमध्ये, भंडारवाड्यांमध्ये आणि ईस्ट इंडियन वाडे असतील, यांना जमिनींचा अधिकार मागच्या 72 वर्षात नव्हता. त्यांची संपूर्ण गावठानं झोपडपट्ट्या झाली. मग महाराष्ट्रामध्ये जे कोळी आगरी एवढे जर मागासवर्गीय आहेत मंत्रालयाच्या बाजूला, तर ते आमच्या 350 जाती नागपूर वगैरे, विदर्भ वगैरे ह्या आदिवासी पट्ट्यात असतील, त्यांची अवस्था ते किती मागासलेले असतील. आणि म्हणून आत्ताचा जो विषय आहे हा आरक्षणाचा विषय जरी ओबीसी जातींना कळलेला नव्हता, तरी मागच्या काळात मुंबईत जो विषय आला की ज्यांची घरंसुद्धा अनधिकृत ठरवली गेली, ते जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी नक्की या महाराष्ट्राला दिलं काय 72 वर्षात. आणि म्हणून आज लोकांना कळायला लागलं की आम्ही लोक असे विसंबून राहिलो की आपल्या गावामध्ये सण उत्सव करत आनंदात राहायचं, परंतु ज्या राज्यकर्त्यांच्या हातात मुंबई दिली, मंत्रालय दिलं, त्यांनी आपली गावठाणातली घरंसुद्धा अनधिकृत केली, जमिनी तर संपल्या. मग लोकांना कळलं की ज्यांचे आमदार, ज्या उच्चवर्णीय जमातींचे आमदार, 150 आमदार एकट्या मराठ्यांचे आहेत आणि उरलेले बाकी सगळे अप्पर कास्ट लोक आहेत, हे आमदार मिळून बाकीच्या जनतेचं ओबीसी SC STचं शोषणच करतायत. आणि म्हणून आता खऱ्या अर्थाने राजकीय जागृती येते. आणि मी इथे मुद्दा जयेंद्र कुणे यांच्यासोबत स्पष्ट करू इच्छितो की आतापर्यंत आमच्या राजकीय नेत्यांना मी व्यक्तिशः सगळ्या आमदारांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा रे, जे लोक बोलतात की मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीना धक्का न लावता देता येणार आहे, असं धक्का न लावता आरक्षण देता येणारच नाही. आरक्षणाचे 3 रस्ते आहेत. ते 3 रस्ते आहेत की एक तर ओबीसीमधून तुम्ही येऊ शकता, एक तर SCच्या मार्गाने येऊ शकता किंवा STच्या मार्गाने येऊ शकता. म्हणजे मागासवर्गीय शूद्रांच्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. मग जे आरक्षण मिळणार आहे ते मराठ्यांना द्यायचं असेल तर ओबीसीमधूनच द्यावं लागेल. आणि हे मी सांगत होतो. परंतु आमचे जे राजकीय नेते आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांचे सगळ्यांचे पक्षप्रमुख मराठा किंवा ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे त्यांना बोलता येत नाही, उद्या तिकीट नाही मिळणार. पण आज जर मराठा आरक्षण लागू झालं तर आमचे मुंबई महापालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि महाराष्ट्रातल्या अन्य महापालिका, याच्यामधलं ओबीसी नगरसेवकांचं नगरसेवकपद पूर्णपणे संपणार आहे. म्हणून ही धोक्याची घंटा आहे नगरसेवकांसाठी. म्हणून मी विनंती करतो की उद्या तुम्हाला कोणाची भीती न बाळगता या आंदोलनामध्ये उतरा. एक शेवटचा प्रश्न की अत्यंत स्पष्ट मुद्दा तुम्ही बाहेर आणलेला आहे की शासन म्हणतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठांना आरक्षण देऊ. मराठा समाजाचे नेते म्हणतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. ओबीसी समाजाचे राजकीय नेते देखील म्हणतात की आमच्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. ओबीसीतले काही विचारवंत कार्यकर्तेही म्हणतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठांना आरक्षण दिलं तर आमची हरकत नाही. परंतु तुमच्या आता बोलण्यातून जो मुद्दा येतोय की असं होऊ शकत नाही, तर या संदर्भात थोडं स्पष्टीकरण. आरक्षण हे भारतामध्ये दिलं गेलं ते सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गांना किंवा जातींना, कुठल्याही एका जातीला ते दिलेलं नाही. आम्ही जरी आज आगरी कोळी समाजाचे लोक ते असलो तरी आमच्या 350 जाती आहेत. मुंबईत आम्ही राहत असल्यामुळे पहिली लढाईला आम्ही फ्रंटला आहोत, पण आमच्या पाठीमागं 350 जाती आहेत. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर सत्ता आहे, सत्ता ही मराठा समाजाकडे केंद्रित झाली आणि तिकीट वाटप करणारे लोक सगळे मुख्यमंत्री मराठा किंवा ब्राह्मण. मग आज पक्षाकडे तिकीट मागायचं असेल तर त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्याविरुद्ध बोलून कसं चालेल. आणि हा जो दबाव आहे, हा दबाव महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय जनतेवर होताच. किंबहुना क्रांती मोर्चानंतर तो अधिक वाढला. कारण तो वाढल्यामुळे काय झालं की कोणी बोलायचं नाही. आणि जे आमचे विचारवंत होते त्या विचारवंतांना मी त्यांच्यावर टीका नाही करणार, पण मी त्यांना एक सांगेन, तुम्हाला जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श ठेवून करा. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिलं की या देशामध्ये मागासवर्गीयांना पाणीसुद्धा पिऊ दिलं जात नाही, चौदार तळ्याचा विषय येतो, जमिनी दिल्या जात नाही, कुळ कायद्याचं आंदोलन तुम्ही बघा, आणि जंगलंसुद्धा दिली जात नाहीत, किंबहुना माणुसकी म्हणून त्यांना कुठलंही सन्मानाचं हे पद मिळत नाही. हे राजे या देशामध्ये असताना बाबासाहेब जर ज्यांच्या हातात राजांच्या तलवारी होत्या तेव्हा बाबासाहेबांनी हा विषय मांडला, मग त्यांना केवढा मोठा धोका पत्करावा लागला. तुम्ही ओबीसींचे मागासवर्गीयांचे नेते म्हणून गप्प का बसता? जर बाबासाहेबांचं नाव घेता तर सांगा
की मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते मागास प्रवर्गातून मिळणार आहे, अर्थात ओबीसीमधून मिळणार आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की मराठ्यांना जे आरक्षण मिळेल त्या आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये जर ते आले तर निश्चितपणे SC आणि ST आमचे मागासवर्गीय बांधवसुद्धा डिस्टर्ब होणार आहेत. कारण ओबीसी हा बफर झोन आहे, युद्धातला समोरचा फ्रंटचा माणूस आहे. ओबीसी जर हल्ला तर बाकीच्या मागासवर्गीयांचं आरक्षणसुद्धा संपणार आहे. आणि म्हणून आताची जी तुम्ही जो विषय सांगताय तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे ओबीसी नेते TV च्या चॅनल्ससमोर आज बोललेत, मी 10-15 दिवस त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दहशत आहे आणि दहशतीपोटी ते बोललेले आहेत. त्यांना जर सुरक्षा भेटली असती म्हणजे 10 ते 9 लोक मराठा आणि एखादा ओबीसी कसा बोलणार त्यांच्यासमोर. आणि जमीन जागा असलेले, सत्ता असलेले, पोलिसांच्यामध्ये मोठे मोठे IPS अधिकारी असलेले असा जो समाज आहे त्याची भीती लोकांना वाटणार आणि त्या दबावापोटी ते बोलले. आणि म्हणून जर हे समजून घ्यायचं असेल तर ही जी दहशत आहे ही दहशत संपवणे शासनाचं काम आहे. उद्या आमचं जे आंदोलन आहे, आम्ही आता पोलीस आयुक्त मुंबईचे त्यांना भेटायला आलो, त्यांना हेच सांगणार आहोत की आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, परंतु आम्ही भारतातलं जे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे ते वाचवायला चाललो आहे, अर्थात संविधान वाचवायला चाललो आहे. संविधान वाचवणारे लोक हे खरे देशप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी लोक आहेत. त्यांना उद्या सुरक्षा द्या, कारण उद्या गडबड होण्याचा प्रसंग आहे. आणि म्हणून कोणाचा हट्ट आहे किंवा कोणाचा अगदी कोणी ईर्षेला पेटलं आहे म्हणून आरक्षण देता येत नाही. मी साध्या भाषेत सांगेन की आपल्या पत्नीने सांगितलं की आकाशातले तारे आणून घरात लावा, तर आपण देऊ शकत नाही. तिला सांगू शकतो एखादा बल्ब आणून मी घरात लावेन. तसं शासनाने, मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे, बाबा रे, जो मागास आणि गरीब वंचित माणूस आहे त्या वंचित माणसाला पुढे येण्यासाठी दिलेली संधी आहे, ती संधी जर तुम्ही मागायला गेलात आणि अख्ख्या सगळ्या जमिनी, रेल्वे खातं, सगळी खाती तुमच्याकडे आहेत आणि त्यांना फक्त एक छोटासा रस्ता ठेवला आरक्षणाचा मार्ग, तोच जर तुम्ही मागितलात तर सामाजिक न्यायासाठी भारतीय संविधान जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि अमेरिकेपासून सगळ्या राष्ट्रामध्ये न्याय आहेच. म्हणजे मूळचे जे लोक असतील त्यांना न्याय दिलेले आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रातसुद्धा तिथल्या मूळ जे अमेरिकन आहेत त्यांना न्याय दिलेला आहे. जगामध्ये सगळीकडे आहे. तर हा न्यायाचा विषय जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण जगाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा न्याय केलेला आहे. आणि भारतीय लोकांनासुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मानवी अधिकार तुम्ही आम्हाला देत नसाल तर मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करेन. आणि त्यांनी धर्मांतर केलं. म्हणजे अशा प्रकारचं मोठं कृत्य लोकांकडून होऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे की सामाजिक न्यायासाठी उद्याच्या आंदोलनात समस्त मागासवर्गीयांनी इथे यावं. खास करून आंबेडकरी जनतेला मी विनंती करेन की माझी विनंती आहे की पहिल्यांदा ओबीसी बांधव आरक्षण या विषयावर बोलू लागला आहे, तर बोलू लागला आहे तर आपण सगळे भाऊ म्हणून एकत्र येऊया. आणि मी आगरी कोळी बांधवांना पण सांगेन की आपण मागासवर्गीय आहोत हे अनेकांना पटत नाही, पण एकच गोष्ट सांगतो, बाकीच्या सांगत नाहीत, की मुंबईचा 7-12 जर आपल्या नावावर 72 वर्षात झाला नाही तर आपण मागासवर्गीय आहोत की विकसित झालेले आहोत हे तुम्ही ओळखा. आणि म्हणून गावठाण हक्काचा विषय हा मागासवर्गीय आगरी कोळी समाज आहे याचा पुरावा आहे. आणि 72 वर्षात इथल्या राज्यकर्त्यांनी जर आम्हाला गावठाणाचा अधिकार दिला नसेल तर त्यांना आमचं आरक्षण मागायचा अधिकार आहे. तुमच्याकडे ज्या जमिनी आहेत 60% जमिनी महाराष्ट्राच्या त्या समान पद्धतीने भूमिहीन लोकांना वाटून टाका. 5-5 एकर सगळ्यांना जमीन द्या. साखर कारखाने वाटा. सहकार्यामध्ये चळवळीमध्ये द्या. आणि जे टाटा बिर्ला नावाचे उद्योग आहेत मोठमोठे त्या उद्योगाचं पण राष्ट्रीयकरण करून टाका. पाण्याचं राष्ट्रीयकरण करा, जमिनीचं करा. आम्ही तयार आहोत. लोकशाही व्यवस्थेतला सर्वात मोठा सामाजिक प्रवर्ग असलेला ओबीसी प्रवर्ग, या प्रवर्गाचे 2 नेते जयेंद्र खुने सर आणि राजाराम पाटील साहेब यांनी आपल्या मनातली या व्यवस्थेतली एक आरक्षणाच्या संदर्भातली भीती व्यक्त केली आणि समस्त ओबीसी समाजाला आव्हान केले. त्याबरोबरच SC आणि ST प्रवर्गाला त्यांनी आव्हान केले की ही लोकशाही व्यवस्थेतली सामाजिक न्यायाची धोक्याची घंटा आहे ही ओळखून सगळ्यांनी एकत्र येण्याचं त्यांनी आव्हान केले. पुन्हा त्यांचे एकदा आभार व्यक्त करून उद्या आपण त्यांच्याशी सविस्तर या संदर्भात चर्चा करू.